मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय। काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक। भारतात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमा झाल्यामुळे मोदींना हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागलाय। देशातली गरिबी दूर करण्याचा काळा पैसा आणि भ्रष्टाचार सर्वात मोठा अडथळा असल्याचं मोदींनी नमूद केलं। त्यामुळे सरकारने हे मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 500 आणि 2000च्या नोटा नव्या रूपात चलनात येणार आहेत। 500 और 1000 रुपए के पुराने नोट 10 नवंबर से लेकर 30 दिसंबर 2016 तक आप अपने बैंक या डाकघर पोस्ट ऑफिस के खाते में बिना किसी सीमा के जमा करवा सकते हैं। आपके पास लगभग 50 दिनों का समय है। अतः नोट जमा करने के लिए आपको अफरा तफरी करने की कोई आवश्यकता नहीं है। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या घोषणेनंतर लगेचच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली आणि नोटा रद्द करण्याची गरज का होती हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं। 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा गुरुवारपासून चलनात येतील अशी घोषणा आर्थिक व्यवहार सचिव शशिकांत दास यांनी केली। The RBI will releasing new currency notes with new features, new designs and new dimensions from the 10th of November onwards. Tomorrow is a bank holiday. The treasuries also will remain closed. So the new notes will be released, will be introduced to the market, will be infused to the market from 10th November onwards. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलंय। या निर्णयाला सामान्य माणसांना साथ द्यावी असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे। या निर्णयामुळे देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचार आणि काळा पैसाचा हा दूर होणार आहे। देश विकासाकडे जाणार आहे आणि म्हणून सामान्य माणसांनी या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आज अनेक लोक हे घाबरून रिॲक्शन देत आहेत। त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही। जेवढा कायदेशीररित्या आपण कमावलेला पैसा आहे तो सगळा पैसा सुरक्षित आहे। तो पैसा कुठेही वाया जाणार नाही आहे। त्या सगळ्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतो। या निर्णयामुळे अडचणीत येतील ते केवळ ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे, ते बेकायदेशीर कमवलेला पैसा आहे ते। त्यामुळे सामान्य माणसाने पॅनिक होण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही आहे, गोंधळ होण्याचं कारण नाही आहे। सरकारनं 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यात एटीएम बाहेर रांगा लागल्या आहेत। एटीएम 2 दिवस बंद राहणार असल्यानं लोक एटीएम बाहेर रांगा लावून उभे आहेत। त्यातही 500 आणि 1000च्या नोटा नको असल्यानं फक्त 400 रुपये काढले जात आहेत। त्यामुळे प्रत्येक जण 3-4 वेळा पैसे काढत आहे। परिणामी वेळ लागत असल्यानं रांगा वाढत आहेत। पेट्रोल पंपावर देखील 500 आणि 1000च्या नोटा घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। मुंबईत ठिकठिकाणी एटीएम बाहेर नागरिकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती। अनेक ठिकाणी पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मुंबईच्या उपनगरात 100 रुपयांच्या नोटा काढण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती। औरंगाबादमध्ये एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा पाहायला मिळाल्या। 100च्या नोटा काढण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे। पेट्रोल पंपावरही लोकांची गर्दी उसळली आहे। पेट्रोल पंपावर 500 आणि 1000ची नोट स्वीकारण्याची परवानगी दिल्यामुळे लोकांनी गर्दी केली। 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली। त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती। घाटकोपरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातल्या गर्दीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। ग्राहकांचा सोनं खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता काही ज्वेलर्सने रात्रभर दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला। रात्री 2 पर्यंत ही दुकानं सुरू होती। अखेर पोलिसांनी ही दुकानं बंद करायला लावली।
500 आणि हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर मुंबईत पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी होती. सगळ्याच लोकांना पेट्रोल भरून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा संपवायच्या होत्या. कित्येक पेट्रोल पंपांवर ग्राहकांना देण्यासाठी सुटे पैसे उरले नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंप बंद करावे लागले. तर काही ठिकाणी फक्त 500 आणि 1000 रुपयाचंच पेट्रोल मिळेल असे बोर्ड लावण्यात आले. मुंबईकर रात्रभर पेट्रोल भरण्यासाठी फिरत होते. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये वीरमरण आलेल्या हुतात्मा राजेंद्र नारायण तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मंगळवारी चंदीगडमध्ये कार्वे या मूळ गावी राजेंद्र यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांचा मुलगा आर्यन याला त्यांना मुखाग्नी दिला. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. यावेळी कार्वे गावातील वातावरण शोकाकुल झालं होतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी शहीद राजेंद्र तुपारे यांना श्रद्धांजली वाहिली. शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे, भारत जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते. 13 वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात रविवारी त्यांना वीरमरण आलं. राज्य सरकारकडून शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सिने अभिनेता अक्षय कुमारनं सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अक्षयनं जम्मूत जाऊन सैनिकांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अक्षयनं श्रद्धांजली वाहिली. देशाचं संरक्षण करणारे जवान हे खरे भारताचे हिरो असल्याच्या भावना यावेळी त्यानं बोलून दाखवल्या. तसंच जवानांसाठी एक मोबाईल ॲप असावं असे खिलाडीनं सुचवलं आहे. क दर्जाची नोकरी दिल्यामुळे नाराज झालेली आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतबाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचं क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. खेळातली कामगिरी आणि शैक्षणिक पात्रता पाहून गुणांकन दिलं जातं आणि त्याच आधारावर नोकरी दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र कविता नाराज असल्यास तिच्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असं तावडेंनी सांगितलं. इतर खेळाडूंना अ दर्जाची नोकरी देण्यात आली असून कविताला क दर्जाची नोकरी देण्यात आल्यानं ती नाराज झाली आहे. देशासाठी खेळत असताना पदवी घेऊ शकले नाही अशी खंत कवितानं व्यक्त केली. त्या खेळाडूला त्याच्या खेळातल्या परफॉर्मन्सप्रमाणे ग्रेड 1, ग्रेड 2 का ग्रेड 3 असं देत असतो. ललिता बाबर ही पहिल्या 10 मध्ये या ऑलिम्पिकमध्ये आली. तशी कविता राऊत आली नव्हती, पण तिचा परफॉर्मन्स आधी चांगला होता. त्यामुळे तिची जी विनंती आहे ते आम्ही रिकन्सिडर करतो आहोत. आणि जर नियमात बसलं स्वाभाविकपणे, कारण शेवटी नियमामध्ये गुणांकन दिलेलं असतं, कुठल्या स्पर्धेमध्ये किती मिळाले तर किती मार्क दिले आणि मग ते किती मार्काला कुठली ग्रेड असते. त्यामुळे शैक्षणिक जर दर्जा असेल, शैक्षणिक गुणवत्ता ती असेल, क्वालिफिकेशन, आणि खेळासह ते परफॉर्म केलं असेल तर त्याचा नक्की द्यायचा विचार करू. पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधवांच्या SMS प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. जाधवांनी नशेत SMS केल्याचा दावा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याविषयीचा अहवाल 7 दिवसात गृह खात्याला पाठवणार असून त्यांच्यावरील कारवाईबाबत राज्य सरकारच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून चूक असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. मराठा असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपला छळ करत असल्याचा खळबळजनक आरोप विठ्ठल जाधव यांनी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक SPS यादव यांच्यावरती SMSच्या माध्यमातून केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळं महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून काढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी सिडको विभागातील सातपूर, अंबड, लिंक रोड परिसरातील 4 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांचा रोष पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 18 तारखेपर्यंत कारवाई सुरू राहणार असून पहिल्या टप्प्यात रस्त्यावरची किंवा रस्त्याला लागून असणारी 84 अतिक्रमणं जमीनदोस्त केली जाणार आहेत. मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं पंतप्रधान आवास योजनेसाठी काढलेल्या 3612 कोटी रुपयांच्या टेंडरला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणी म्हाडाचे CEO आणि उपाध्यक्षांकडून खुलासा मागवण्यात आला. म्हाडानं एका विशिष्ट कंत्राटदाराला नजरेसमोर ठेवून हे टेंडर काढल्याचं लक्षात आल्यावर
तातडीनं टेंडरला स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंत्राटदारासाठी 3 अटी शिथिल करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पुढे आल्या. 2014 पूर्वी दिलेली कामं आणि 4-5 वर्षात कामं सुरू न केलेली सर्व कंत्राटही रद्द करणार असल्याचं मेहता यांनी सांगितलं. जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरिंगची सीईटी होण्याची शक्यता आहे. 2018 पासून सीईटीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे. जेईई प्रमाणे सीईटीचा अभ्यासक्रम करावा याची तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा झाली. तसा प्रस्ताव उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलाय. नीटचा निर्णय ऐनवेळ झाल्यानं वैद्यकीय विद्यार्थ्यांना फटका बसला होता. तसं पुन्हा होऊ नये म्हणून जेईई प्रमाणे इंजिनिअरिंग एमएसटी सीईटीचा अभ्यासक्रम असावा असा प्रस्ताव नुकताच डीटीईनं उच्च शिक्षण विभागाला दिला आहे. बेळगावात कानडी सरकारची दडपशाही सुरूच आहे. 5 मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेळगावात काळा दिन पाळल्याप्रकरणी या 5ही तरुणांना कानडी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर कानडी पोलिसांकडून या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. बेळगावातील घटनांची महाराष्ट्र सरकारनं दखल घेतली आहे. कानडी सरकारची दडपशाही आणि हुकुमशाहीची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध करण्यात आला. मराठी भाषकांवरील अत्याचार, अन्याय, गुन्हे दाखल करणं याची दखल बैठकीत घेण्यात आली आहे. याबाबत कर्नाटक सरकारला तीव्र निषेध करण्यात येणार आहे. दरम्यान 43 जणांना जामीन देण्यात आला असून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेल्यांना जामीन नाकारण्यात आलाय. पाळा आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार झालेल्या दोन्ही मुली जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा गावातील असल्यानं गावातील 109 मुला-मुलींनी त्या शाळेत जाण्यास नकार दिलाय. गावातच शाळा व्हावी अशी मागणी असून याबाबत ग्रामपंचायतीनं ठराव द्यावा आणि आदिवासी विकास विभागाकडून शाळेबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिलं आहे. कोपर्डी प्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैरुमे या तिन्ही आरोपींवर आज आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खुलासा केलाय. आज न्यायालयात आरोपींना दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान आरोपी नितीन भैरुमेनं आपला विरोधी पुरावा नसून जामीन द्यावा अशी विनंती न्यायालयाकडे दिली असून याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. जळगाव आसोदा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 3 जणांचे बळी गेले आहेत. रितेश भोळे या तरुणाचा खड्ड्यात गाडी पडल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून रस्ता नव्यानं बनवण्याची मागणी केली आहे. आंदोलन चिघळत असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतलं. नंदुरबारमधील व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड लुटणाऱ्या 9 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मौज मस्तीसाठी या तरुणांना हा कट रचल्याचं उघड झालंय. धुळे एसटी विभागाला यंदाच्या दिवाळी सुगीचे दिवस आले. धुळे विभागाने एकाच दिवशी तब्बल 1,02 लाख रुपये कमविण्याचा विक्रम केलाय. विभागाला रविवारी एकाच दिवशी हे उत्पन्न मिळालं आहे. सांगली जिल्ह्यानं राज्यात 1,05 लाख रुपये कमावून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर धुळे विभागाने एकाच दिवशी कोटींचं उड्डाण घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. बहुतांश ग्रामीण भागात पारंपरिक गावपुजाऱ्यांना गावात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावात होणारं शुभ कार्य असो की ग्रामदेवतेची पूजा असो, यामध्ये महत्त्वाची भूमिका गावकऱ्यांचीच असते. त्यामुळे कुठलीही अपेक्षा न बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील गाव पुजाऱ्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते पारंपरिक गाव पुजाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश आजार आणि तापाची साथ पसरली आहे. आतापर्यंत या तापामुळे 2 जणांचा मृत्यूही झाला आहे. महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचे पडसाद प्रभाग समितीच्या बैठकीत उमटले आहेत. गांधींच्या बदलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजुटीनं सभात्याग केलाय. तसंच विभाग कार्यालयाच्या तळमजल्यावर काँग्रेस एनसीपी नगरसेवकांनी उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. त्याला अन्य पक्षातील नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे. गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केल्यानं भाजप आमदारांच्या राजकीय दबावामुळे मुदत संपण्याआधीच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 58,66,000 रुपये देण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिली आहे. त्यामुळे राजकोटमध्ये होणाऱ्या आजच्या सामन्यावरील संकट तुर्तास टळलंय. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्याशिवाय राज्यातल्या क्रिकेट संघटनांना निधी देण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यासाठी निधी देण्यास अडचण निर्माण झाली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं पैसे देण्यास परवानगी दिल्यानं सामन्यावरील टांगती तलवार आता दूर झाली आहे. मुंबईत एका नव्या गिनीज रेकॉर्डची नोंद झाली आहे. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जिओ गार्डन इथे हजारो महिलांनी 60 सेकंड ॲब्डॉमिनल प्लँक पोझिशन सादर केली. हा पोटाच्या व्यायामाचा एक प्रकार आहे. एका स्पोर्ट्स कंपनीनं आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिक, आंतरराष्ट्रीय मॉडेल कारा डेलेव्हिन्स, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, कल्की कोची, मॉडेल उज्ज्वला राऊत ह्या सहभागी झाल्या होत्या. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सिनेमातील अभिनेत्री भूमी पेडणेकर सोबतचा फोटो अक्षय कुमारनं सोशल साईटवर शेअर केला आहे. शूटिंगच्या सेटवरील फोटो शेअर करताना चाहत्यांच्या शुभेच्छा गरजेचं असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे. टॉयलेट एक प्रेमकथा या टायटलची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानावर या सिनेमाची कथा आधारित असणार आहे. दिव्या कुमार खोसला या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.